मित्रांनो, आज आपण काल झालेल्या वक्तृत्व स्पर्धेबद्दल बोलणार आहोत। काल जो आपला गुलाब गट आहे, गुलाब गटातल्या 10 स्पर्धकांनी आपलं मनोगत इथे व्यक्त केलेलं आहे, आपलं भाषण सादर केलेलं आहे। खास या 10 विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी काही सूचना आहेत। आपण आपल्या भाषणामध्ये काय सुधारणा करायच्या आहेत आणि आपल्या भाषणामध्ये काय चांगल्या बाबी आहेत ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। खास करून गुलमोहर गटाने सुद्धा ह्या सूचना मनापासून ऐकायच्यात, कारण आता तुमची स्पर्धा सुरू होणार आहे। गुलाब गटाने ज्या चुका केल्या आहेत त्या गुलमोहर गटाने करू नयेत अशी माझी अपेक्षा आहे। पहिलं भाषण सादर झालं होतं प्रत्युंश रामेश्वर काळे। भाषण अतिशय सुंदर झालं, आवाज अतिशय उत्तम आहे, आवाजात चढ उतार आहे। विषय प्रवेश पण त्याने खूप छान केला, म्हणजे प्रस्तावना मांडली, त्याच्यानंतर विषयामध्ये त्याने प्रवेश केला। मुद्देसूद मांडणीसुद्धा खूप उत्तम पद्धतीने केलेली आहे। त्याच्यासाठी काही सूचना आहेत। हातवारे आवश्यक आहेत, सतत बोलणं आवश्यक आहे। मध्ये तो जो 5 सेकंद 10 सेकंद थांबतो हे काही योग्य नाही। 3-4 सेकंद एखाद्या वेळेस थांबला तर ॲडजस्टमेंट होईल, परंतु अर्धा मिनिट बोलून झाल्यानंतर पुन्हा पुढचं आठवत नाही, मग ते आठवेपर्यंत तू 5-10 सेकंद थांबणं हे काही चांगलं नाही। त्याच्यासाठी सलग बोलणं आवश्यक आहे। दुसरी एक गोष्ट, एक वाक्य तुझ्याकडून भाषणामध्ये चुकलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीवरून आग्र्याच्या किल्ल्यातून बादशहाच्या तावडीतून निसटले, महाराष्ट्रात आले, रक्ताचा एक थेंब न सांडता ते महाराष्ट्रात आले, असं आहे ते। तर तू असं म्हणाला की राजगडावरून ते रक्ताचा थेंब न सांडता दिल्लीला गेले, म्हणजे तिथं काही त्या वाक्याची आवश्यकता नाही। वाक्य काय, रक्ताचा एक थेंब न सांडता ते दिल्लीला गेले असं तू म्हणालास, पण तिथे ते बोलण्याची आवश्यकता नाही। त्या वाक्याचं कुठं आवश्यक आहे की जेव्हा दिल्लीला औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैद केलं आणि त्या नजरकैदेतून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, बहिर्जी नाईक त्यांचे सगळे जे मावळे होते सोबत घेऊन गेलेले दिल्लीला किंवा आग्र्याला, तर एक रक्ताचा थेंब न सांडता सगळे मावळे सुखरूपपणे महाराष्ट्रात आले, अशा पद्धतीने मांडणी आहे। मध्ये थांबू नये आणि समारोप अतिशय व्यवस्थितपणे केलेला आहे। वेळेची मर्यादा सुद्धा तू पाळलेली आहे। परंतु आणखी एक गोष्ट झालेली आहे की 1 2 3 4 5 6 7 जवळपास 7-8 मुद्दे तू मांडलेस। आणखी 1-2 मुद्दे भाषणामध्ये येणं आवश्यक होतं। जर आणखी 1-2 मुद्दे आले असते तर आणखी 1-2 मार्क्स तुझे वाढले असते। 3-4 मार्क्स तू असं मध्ये थांबतोयस, त्याच्यामुळे काही मार्क्स तुझे कमी होत आहेत आणि आणखी काही मुद्दे तुझे येणं काय भाषणामध्ये आवश्यक आहे। हे प्रत्युंश काळे आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर मला वाटतं पुढचं भाषण झालं स्वरा नवनाथ घुगे। ह्या भाषणाबद्दल काही माझ्या विशेष सूचना नाहीत। मध्ये 2 सेकंद थांबू नये, थोडंसं 1-2 सेकंद 2 वाक्याच्या मध्ये कुठेतरी भाषणात थांबण्याचा प्रयत्न होतोय, तर तेवढं टाळावं, सलग बोलत राहावं। बाकी आवाज उत्तम आहे, हातवारे आवश्यक अपेक्षित आहेत, उगाच विनाकारण तो हातवारे करत नाहीस, जिथे आवश्यकता आहे तिथेच हातवारे करते आणि खूप उत्तम मांडणी केलेली आहे। त्याच्यामुळे मुद्देसुद्धा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मुद्दे कव्हर करण्याचं सुद्धा तिला ज्ञान अवगत झालेलं आहे। तिच्या आवाजात चढ उतार आहे, हातवारे सुद्धा व्यवस्थितपणे आहेत, सलगपणे उत्तम भाषाशैली उत्तम आहे आणि अगदी छान। सुरुवातीचं जे भाषण होतं तिचं त्याच्या अगोदरच्या स्पर्धेत पहिल्या राऊंडला थोडंसं गडबड झाली होती, परंतु दुसऱ्या राऊंडला मात्र तिने खूप चांगल्या पद्धतीने भाषण सादर केलेलं आहे। तिला माझ्या काही फार विशेष सूचना नाहीत। त्यानंतर भाग्यश्री नारायण परजणे थोडंसं कुठेतरी अडखळते भाग्यश्री, लक्षात ठेवा, थोडं अडखळण्याचं तुम्ही कमी करा। भाषण अतिशय उत्तम आहे, मांडणी उत्तम आहे, आवाज उत्तम आहे, हातवारे आहेत, आणखी 1-2 मुद्दे येणं आवश्यक आहे आणि मध्ये जे अडखळणं आहे ते अडखळणं कुठेतरी थांबलं पाहिजे। प्रणव बळीराम नागरगोजे, भाषण अतिशय उत्तम झालं, खूप छान प्रगती आहे। फक्त बघा, स्पर्धेमध्ये एक वाक्य जर चुकीचं गेलं तर काय होऊ शकतं, एक वाक्य जर तुम्ही चुकीचं बोललात तर तुमचे मार्क्स कमी होऊ शकतात, लक्षात ठेवा। किंवा मार्क्स जरी तुम्हाला पडले तरी तुम्हाला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकात ठेवता येत नाही।
असं घडतं. आता ठीक आहे, ही स्पर्धा आपली आपल्या वर्गातली आहे, मी तुम्हाला माफ करेल, पण जेव्हा तुम्ही बाहेर जाल स्पर्धेमध्ये बोलाल तेव्हा तिथे परीक्षक तुम्हाला माफ करणार नाहीत. त्याच्यामुळे जो उल्लेख आला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नींचं नाव मीराबाई आणि त्यांच्या पत्नीचं नाव मीराबाई असा तो उल्लेख केलास, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीचं नाव हे रमाई होतं आणि त्यांच्या आईचं नाव भीमाई. त्यांच्या मातोश्रीचं निधन झाल्यानंतर त्यांचा सांभाळ केला आत्या मीराबाईंनी आणि त्यांच्या पत्नी रमाई. पत्नी रमाईत लक्षात ठेवा, आत्या मीराबाई आणि आई भीमाई. म्हणजे थोडंसं इकडे तिकडे नातेसंबंध जोडताना गफलत होऊ नये. या छोट्या चुका असतात पण गंभीर असतात, त्याच्यामुळे अशा चुका तुम्ही टाळा. बाकी ओव्हरऑल भाषण अतिशय उत्तम झालेलं आहे, हातवारे चांगल्या पद्धतीने करतायत, आवाज चांगला आहे, पण अशा चुका होणं अपेक्षित नाही. ओके. त्याच्यानंतर श्रेयश विष्णुदेव नागरगोजे खूप उत्तम मांडणी केली बरं का. फक्त थोडंसं काय होतंय, तू पण मध्ये मध्ये थांबतोयस, आठवून बोलण्याचा प्रयत्न करतोय, मग असं ते वाटतं की तू पाठ केलंय भाषण. तुम्ही जेव्हा भाषण सादर करताना तेव्हा असं नाही वाटलं पाहिजे की तुम्ही ते भाषण पाठ केलेलं आहे. आठवून बोलायचं नाही, मध्ये काही सेकंद थांबायचं नाही. तू प्रस्तावना फार छान करतोस, प्रस्तावना छान आहे, मांडणी छान आहे, विषयामध्ये प्रवेश छान करतोय, श्रोत्यावर तुझा चांगला प्रभाव पडतोय. फक्त आवश्यकता आहे मध्ये थांबायचं नाही. मध्ये थांबायचं नाही, आठवून बोलल्यासारखं करायचं नाही आणि तू दररोज आरशासमोर सराव करणं फार आवश्यक आहे. तू खूप छान बोललास, परंतु आठवून बोलणं, मध्येच 1-2 सेकंद थांबणं, त्याच्यामुळे मुद्देसूद मांडणीमध्ये मार्क्सवर काही परिणाम तुझ्या होऊ शकतो. त्याच्यामुळे तू काळजी घेणं आवश्यक आहे. पुढचा स्पर्धक आहे राजरत्न श्रीराम जाधव. आज आले नाहीत का? ठीक आहे. तर त्यांची प्रस्तावना उत्तम आहे, आवाज उत्तम आहे, हातवारे आवश्यक आहेत बरं का. हातवारे आवश्यक आहेत. त्यांना सगळ्यात महत्त्वाची सूचना, त्यांना प्रस्तावनेमध्ये चांगले राजरत्न वर्गात नाही पण त्यांचे पालक जर ऐकत असतील तर त्यांच्यासाठी खास विशेष सूचना आहे की राजरत्न फार उत्तम बोलतोय, भाषणाची सुरुवात चांगली आहे, विषयामध्ये प्रवेश करतोय चांगल्या पद्धतीने, मांडणी खूप उत्तम आहे, विषयाचा समारोप खूप छान पद्धतीने करतोय, परंतु जसा तो बोलायला उभा राहतो तो असे हात ठेवतो, तो एकदाही हात वरती करत नाही किंवा चेहऱ्यावर सुद्धा अजून पाहिजे तसे हावभाव प्रकट होत नाही. तर हे अनुभवातून होत असतं. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा त्याचा घरी जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करावा अशी माझी आपल्याला सूचना असेल. आणि त्या पद्धतीने जर आपण तयारी करून घेतली तर त्याच्यामध्ये सुद्धा आणखी सुधारणा होईल आणि तो एक उत्तम वक्ता होईल. कारण मुद्दे खूप छान मांडलेत आणि तो सगळे मुद्दे कव्हर करतोय. विशेष म्हणजे राजरत्न सगळे मुद्दे कमीत कमी वेळेत सगळे मुद्दे तो कव्हर करतोय. फक्त त्याच्याकडे आवश्यकता आहे मुद्रा अभिनय, चेहऱ्यावरचे हावभाव. चेहऱ्यावरचे हावभाव म्हणजे काय असतं, आपली फक्त जीभ बोलत नाही, आपले ओठ बोलत असतात, आपले डोळे बोलत असतात, आपल्या भुवया पापण्या बोलत असतात, आपलं कपाळ बोलत असतं, आपल्या डोक्यावरचे केस बोलत असतात, म्हणजे तुमचं शरीर बोलत असतं. त्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो, मराठीत त्याला देहबोली म्हणतो. ही देहबोली फार महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. जर आनंदाचा प्रसंग असेल तर तुमच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव असले पाहिजेत. एखादा संघर्षाचा प्रसंग असेल, कठीण प्रसंग असेल तर त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावरती थोडेसे दुःखाचे हावभाव असले पाहिजेत. म्हणजे जसा प्रसंग आपण सांगतो तसे हावभाव तुमचे असले पाहिजेत आणि हावभाव फार महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे फक्त पाठांतराला महत्त्व नाही, फक्त इथे येऊन बोलण्याला महत्त्व नाही, तर तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, तुमचे हातवारे, तुमचे बॉडी लँग्वेज आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा मुद्रा अभिनय म्हणजे चेहऱ्याचा अभिनय, तुमच्या डोळ्यांचा अभिनय, तुमच्या पापण्या, तुमच्या भुवया, तुमचं नाक बोलत असतं, तुमचं सगळा चेहरा बोलत असतो आणि हा चेहरा बोलका असणं आवश्यक आहे. तर ही विशेष सूचना राजरत्न जाधव यांच्यासाठी आहे. त्याच्यानंतर पुढचा स्पर्धक होता शिवतेज संतोष माने. तर ह्यांच्यासाठी माझ्याकडे काही विशेष सूचना अशा नाहीत. भाषण फार उत्तम सादरीकरण करतायत, त्यांचा आवाज उत्तम आहे, आवाजात चढ उतार आहे. त्याच्यानंतर ते असं पाठांतर केलेलं असलं तरी ते पाठ केले असं दाखवत नाही, असं दिसत नाही की त्यांनी पाठांतर केलेले. आवाज उत्तम आहे, हातवारे आहेत, बॉडी लँग्वेज आहे, त्यांचा चेहरा बोलतोय, मुद्रा अभिनय आणि शिक्षणे वाघिणीचे दूध आहे. खूप चांगल्या पद्धतीने आपण मांडणी केलेली आहे. मला वाटतं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मुद्दे सुद्धा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कव्हर करण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यासाठी खास विशेष सूचना नाहीत. पण एक सूचना अशी राहील की तुम्ही कंटिन्यू हे करत राहा. आपला भाषण वर्ग संपल्यानंतर तुम्ही हे सोडू नका.
तुम्ही अधूनमधून 8 दिवसातून, 10 दिवसातून, 15 दिवसातून जसं तुम्हाला मोकळा वेळ मिळेल, मोकळ्या वेळेत जेव्हा तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा येईल तेव्हा तुम्ही शेवटेच भाषणाची तयारी चांगल्या पद्धतीने करा. तुम्ही सुद्धा एक उत्तम वक्ता झाल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला खास काही सूचना नाही. तुम्ही जे अगोदरचं भाषण केलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ मिळाला नव्हता. खरं म्हणजे गुलाब गटात यायला तुम्हाला कठीण झालं होतं, पण तुम्ही त्यावेळी धडपड करून आलात. तुम्ही चांगली मांडणी केली. त्यावेळी तुम्ही 1-2 गोष्टी भाषणात सांगितल्यामुळे तुम्हाला वेळ कमी मिळाला होता, पण ह्यावेळी तुम्ही चांगले मुद्दे कव्हर केले. तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याच्यानंतर आपल्या गुलाब गटामध्ये श्रेया सुरेश गर्गिने, प्रस्तावना उत्तम आहे, मुद्दे मांडणी उत्तम आहे, सगळं उत्तम आहे, पण श्रेया हातवारे करणं आवश्यक आहे. हातवारे, चेहराही तुमचा बोलतोय पण हातवारे थोडेसे आवश्यक आहेत. राजरत्न जाधव यांना ज्या सूचना दिल्या त्या सगळ्या सूचना तुमच्यासाठी आहेत. ओके, खूप उत्तम आहे, आवाज उत्तम आहे, मांडणी उत्तम आहे, शांत धीरगंभीरपणे आपण मांडणी करतायत, वक्तृत्वाचे सगळी कौशल्य आपल्या चेहऱ्यावरती दिसत आहेत. फक्त आपल्याला हातवारे आवश्यक आहेत. ही गोष्ट तुम्ही पहिल्यांदा जेव्हा आपल्या पहिल्या राऊंडला बोललात तेव्हा तुम्हाला 1-2 मुद्दे कमी पडले, त्यामुळे 1-2 मार्क्स कमी मिळाले होते. पण गुलाब गटात आल्यानंतर तुम्ही मांडणी खूप चांगली केली, पण हातवारे असणं आवश्यक आहे. पुढच्या स्पर्धेच्या वेळी हातवारे व्यवस्थित करणं, आणि विशेष पालकांना सूचना आहे, तुम्ही आरशासमोर उभा राहून हातवारेची जास्तीत जास्त श्रेयाची प्रॅक्टिस घ्या. जर तुम्ही ही प्रॅक्टिस घेतली तर मग मात्र ती उत्तम वक्ता होईल. ईश्वरी नितीन येवले, खूप उत्तम भाषण केलंय. ईश्वरीची चूक काढावी असं तिच्या भाषणात काहीच नाही. इतकं सुंदर भाषण, प्रस्तावना, मुद्दे मांडणी, भाषणाचा समारोप, हातवारे, मुद्राभिनय. फक्त एक छोटीशी चूक झाली कालच्या भाषणात, ती म्हणजे मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा केळुस्कर गुरुजींच्या अध्यक्षतेखाली सत्कार झाला, तर ती चुकून गायकवाड गुरुजी म्हणाली. तर गायकवाड हे महाराजा सयाजीराव गायकवाड, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय दिली, शिष्यवृत्ती दिली, दर महिन्याला 25 रुपये. ती केळुस्कर गुरुजींच्या सूचनेनुसार दिली. केळुस्कर गुरुजी वेगळे आणि महाराजा सयाजीराव गायकवाड वेगळे. ही छोटीशी चूक झाल्यामुळे 1-2 मार्कावर त्या ठिकाणी काय होऊ शकतो, परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे थोडं पुढच्या वेळी तुम्ही थोडंसं सावधपणे विषय मांडा. त्याच्यानंतर हर्षद विश्वंभर शिंदे, आवाज जबरदस्त आहे, बॉडी लँग्वेज जबरदस्त आहे, हातवारे, त्यानंतर तुमच्यातला आत्मविश्वास जबरदस्त आहे. पहिल्या राऊंडला थोडी गडबड झाली होती, पण काठावर पास झाला होता. 25 मार्क्स होते पहिल्या राऊंडला, त्याच्यामुळे गुलाब गटात यायला संधी मिळाली. पण गुलाब गटात आल्यानंतर त्याने जे एक रात्र जी सरावून प्रॅक्टिस केली, मेहनत केली, त्या मेहनतीचं फळ आपल्याला ह्या निकालात दिसेल कदाचित, असं मला वाटतंय. आता माझ्याकडून तर दिसेल, पण आता पुढच्या आणखी एक परीक्षक आहेत, एक्सपर्ट, त्यांच्याकडे व्हिडिओ गेलेले आहेत, ते किती मार्क्स देत आहेत त्याच्यावरही अवलंबून आहे बरंचसं. त्याच्यामुळे खास मलाही हर्षदसाठी काही विशेष सूचना नाहीत. फक्त पाठांतर करत असताना व्यवस्थित पाठांतर करा. भीमराव रामजी आंबेडकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा. 18 तास अभ्यास करायचे ते. तुम्ही सुद्धा मेहनत घ्या. मला वाटतं गुलाब गटात त्या सगळ्यांना सूचना देऊन झाल्यात का? सूचना झाल्यात? ओके, चला आता मी वळतोय गुलमोहर गटाकडे. आता गुलमोहर गटाची स्पर्धा सुरू होणार आहे अगदी 1 मिनिटामध्ये. गुलमोहर गट, अवनी मिसाळ, तुम्ही गुलाब गटात का गेला नाहीत? तर मुद्दे कमी पडले होते. आज जास्तीत जास्त मुद्दे येणं आवश्यक आहे. प्रॅक्टिस, सराव, व्यवस्थित हातवारे करणं आवश्यक आहे. नारायणी निर्मळ, तुमचे सुद्धा मुद्दे कमी पडले होते. अनन्या कुडदणे, अनन्या तुम्ही चांगलं बोलताय, उत्तम बोलताय, शांत बोला, घाबरू नका, डगमगून जाऊ नका, छान तयारी करायची आहे, घाबरायचं नाही. बिलकुल घाबरायचं नाही. परवा थोडंसं घाबरलात, वेळ कमी मिळाला, तुम्ही कमी वेळ मिळाल्यामुळे गुलाब गटात जाऊ शकला नव्हतात. शिवराज पवार, चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे, घाबरायचं नाही. अनुराग, बरोबर, अनुराग आणि शिवराज दोघंही जास्तीत जास्त वेळ बोला. कौस्तुभ, गंभीरपणे बोला, व्यवस्थित बोला, हातवारे करा, चेहऱ्यावरचे हावभाव ठेवा. तुमच्यात धाडस आहे. पहिल्या दिवशी विषय घेण्यात चुकला होता म्हणून तुम्ही इकडच्या गटात पडलात. तुम्ही जर तयार विषय त्या दिवशी घेतला असता तर तुम्ही सुद्धा गुलाब गटात गेला असतात. पण आता एक तुम्हाला संधी आहे पहिला क्रमांक मिळवायची.
बघूया कोण मिळवतंय. पृथ्वीराज, व्यवस्थितपणे तयारी करणं आवश्यक आणि अपेक्षित आहे. तुम्ही खूप चांगलं बोलतायत, आवाज चांगला आहे, हातवारे चांगले आहेत. फक्त आत्मविश्वासाने संपूर्ण स्क्रिप्ट बोलायची, जास्तीत जास्त मुद्दे बोलायचे, घाबरायचं नाही. शेवटची बेल झाल्यानंतर समारोप करायला विसरायचं नाही. नाहीतर तुम्ही त्या समारोपाच्या ओळी जर बोलायच्या टाळल्या तर 5 मार्क्स कमी होतात थेट. किती मार्क्स? 5 मार्क्स. स्वरा पवार, तुम्हाला मूर्ती लहान पण कीर्ती महान. तुम्हाला कर्तृत्व गाजवायचंय, घाबरायचं नाही, डगमगायचं नाही. जेवढं येतंय तेवढं आत्मविश्वासाने बोलायचं. रजत, व्यवस्थितपणे मांडणी करायची, आज घाबरायचं नाही. श्रेयस मेहत्रे, घाबरायचं नाही, बिलकुल नाही. तुमच्यात वक्तृत्व आहे, फक्त या धाडसाने बोला, आत्मविश्वासाने बोला. चला, मी सगळ्या गुलाब गटाचं अभिनंदन करतो आणि गुलमोहर गटाला मनापासून शुभेच्छा देतो. आपण स्पर्धेला सुरुवात करत आहोत. गुलमोहर गटाचं गुलाब गटाने जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचंय.